हरिभक्त परायण इंदोरीकर महाराज यांना विनंती आहे, कृपया आपण प्रभूंच्या पूजनासाठी मंचावर यायचंय. तसेच गगनबावडाचे माननीय श्री संजय सिंह पाटणकर महाराज यांना सुद्धा विनंती आहे की आपण यथोचित परमात्मा स्वरूप जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य प्रभूंचं या ठिकाणी पूजन होत आहे. माननीय श्री महाराष्ट्राचं भूषण, आमच्या संगमनेरचं भूषण हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज सपत्नीक प्रभूंचं पूजन करतायत. तसेच गगनबावडाचे माननीय श्री संजय सिंह पाटणकर सपत्नीक प्रभूंचं पूजन करतायत. आमदार अमोल भाऊ खताळ यांचे बंधू राहुल भाऊ खताळ सपत्नीक महाराजांचं पूजन करतायत. आज या अखंड हरिनाम सप्ताहासाठी आपण खूप परम भाग्यशाली आहोत की जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचं पदस्पर्शाने आपली ही भूमी पावन होत आहे. आज सर्वांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरनं थोडं बाजूला व्हायचंय. सर्व फोटोग्राफर बंधूंना सुद्धा विनंती आहे, थोडीशी जागा करून द्यायची. सर्वांना विनंती, आपण आता सगळ्यांनी स्टेजवरती बसून घ्या. खाली सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचं आहे. पूजा आपल्याकडे अशा पद्धतीत होत नाही. आचार्य आहेत, आचार्यांची पूजनाची पद्धत ही वैदिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे सर्वांनी आपल्या जागेवरती बसायचं आहे. हार घातली म्हणजे पूजा होत नाही. पूजा वैदिक पद्धतीने व्यवस्थित केली जाते. मंत्रोच्चारामध्ये ही पूजा होणार आहे. सर्वांना विनंती आहे, कृपया बाजूला व्हायचं आहे. मंत्रोच्चारामध्ये विधिवत पूजन प्रभूंचं होणार आहे. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की आपण मंच सोडून द्यायचा आहे, मंच सोडून खाली थांबायचं आहे. महाराष्ट्राचं भूषण, आमच्या संगमनेरची शान हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज सपत्नीक, तसेच गगनबावड्या मठाचे प्रमुख ओम चैतन्य स्वरूप गगनगिरी महाराज यांचे नातू माननीय श्री संजय सिंह पाटणकर महाराज सपत्नीक प्रभूंचं पूजन करतायत वैदिक पद्धतीने मंत्रोच्चाराच्या माध्यमातून. जय सियाराम. सर्वांनी हात जोडायचे. आपल्या सर्वांच्या वतीनं तिथे पूजन संपन्न होत आहे, पण सर्वांनी हात जोडायचे आहेत. फोटोग्राफरला विनंती, फोटोग्राफर खाली बसा कृपया. सर्वांनी हात जोडायचे. आपण पूजनाला या ठिकाणी प्रारंभ करत आहोत. हरे ओम. जातो जाताः समीहासे ततो नो आभायां गुरु शन्नः गुरुपराजाभ्यो भयान्नः स्पर्शः शरीरं मारयेतः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूर्वा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षोर्वारिष्टानेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. कुङ्कुम तिलकं कृत्वा ओम अतध्यानो हस्ते गंधाक्षतं पुष्पं गृहीत्वा गणपती बाप्पांचं पण स्मरण करायचंय. हात जोडायचे. हरी ओम. गणनान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपश्रवस्तम. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतयः
शृण्वन्नो ते साधनम् ॐ प्रातस्मरामि श्रीगणनाथमणाथ बन्धो सिन्दूरपूरपरिशोभितगण्डयुगमा उदण्ड विगणं परिखण्डन चण्डदण्ड मा खण्डलादे सुरनायक वृन्दवन्द्य महागणपतये नमः स्मरणार्थे ध्यानार्थे स्वरूपचारार्थे पुष्पाणि समर्पयामि गन्धास्वरूपे अत गुरुचरण ध्यात्वा हस्ते पुष्प हेत्वा अत ध्यानो हात जोडायचे. आपण मनोमन रामायणाचं स्मरण करायचं आहे. रामानंदा हा स्वयं राम हा प्रादुर्भूतो मयीतले. रामानंदाचार्यच हे रामाचं स्वरूप असं सांगितलेलं आहे. म्हणून रामानंदाचार्यांचं पण पूजन या ठिकाणी करत आहोत. सर्वांनी हात जोडायचे. हरी ओम ध्यायेताजानुबाहू धृतशरधनुष बद्धपदमासनस्थ पीतं वासो वसान नवकमलदल स्फरदिनेत्रं प्रसन्न वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलल्लोचन नीरदाभ नानालङ्कारदीप्त ददतमुरजटा मण्डलं रामचन्द्र काशाम्बरवेष्टुणी गिरि उभा जो हा स्वयं राघव हिंदू धर्म क्षितिजावरी तळपतो जैसा तुझा भास्कर पायी खडावा हाती दंडन शोभे तिलक वैष्णव ध्यान करोनी श्री जगद्गुरूंचे जो देई सदा ही जय. श्री गुरु चरणारविंदाभ्यां वा ध्यायामि ध्यानार्थे आभाणार्थे पुष्पं समर्पयामि आसनार्थे अक्षदान् समर्पयामि दिव्य चंदन समर्पण. तिथे अष्टगंध हळदी अर्पण करायचंय. आपण सुद्धा ताईंनी हाताला स्पर्श करून ठेवायचा. ओम तंजत्नंबरी किबरोक्षण पुरुखंजात विलेपनार्थे चंदनं समर्पयामि भालभूषणार्थे अष्टगन्धं समर्पयामि हरिद्रा कुङ्कुमं सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि नाना परिमलद्रव्याणि समर्पयामि तुलसीदलानि सुगन्धितपुष्पाणि अर्पयामि महावस्त्र समर्पण. ओम सुजातो ज्योतिघा सहस्रवरुधमा सदस्वाहा वासो अग्ने विषवरूपगुं संभयसवविभावसो वस्त्रो वस्त्रार्थे प्रत्यक्ष वस्त्राणि समर्पयामि पुष्पमाला समर्पणो. एक हार पादुकांना घालायला द्या आणि एक स्वामीजींना घालायला. ओम इदं विष्णुर्वीशकर मे त्रेधानि ददे पदम् समूढमस्य पागुं सूरे स्वाहा विशेष पुष्पमालाम् अर्पयामि. अत नैवेद्याः ओम नाभ्या आसीदन्तरिक्षगुं श्रीकृष्णो समवर्ततो पदभ्यां भूमिर्देशः श्रोत्रा तथा लोका अकल्पयन् नैवेद्यं समर्पयामि आरातिक्यो द्रव्यदक्षिणाम् अर्पयेतो. पादुकांच्या जवळच हे करा. द्रव्यदक्षिणाम् अर्पयामि आरातिक्य समर्पण. सर्वांनी आपापल्या स्थानावरती उभं राहायचंय. जगद्गुरु श्रींची या ठिकाणी आरती संपन्न होतीये. या आरतीचा आनंद आपण सर्वांनी घ्यायचा.